मंगेश चौधरी, मंगेश, संतोष, मनोज. आपण बघतो ऑन साईडला क्षेत्ररक्षण करतोय. शॉट फाईन लेग आपण तो शॉट लेग रिजन मध्ये राजा चौधरीला आपण पाहू शकता. शॉट लेगला क्षेत्ररक्षण राजा आणि शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. विकी पुणेचा गोलंदाजी मार्कवर. बघा जर नावाळी संघाचे कोणी संघ नाही तिथे आला असला आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबा. आणि उंबारली संघाचे पुणेचा गोलंदाजी मार्कवर. विकी चांगला चेंडू होता यावेळेला कलाईचा वापर करून चेंडूला मोडलाय. चेंडू चला वाडी स्लॉंगरला क्षेत्ररक्षण येतोय. संतोष कडून झाली चूक आणि चुकीचं रूपांतर धाव्यांमधून होतंय. विकी नाराज होतोय कारण त्याला माहिती आहे ते 2 धावा जायला नको हो पाहिजे होत्या. एक धावना अशोक पाटील जेव्हा कंपल्सरी चेसिंग असते ना. स्ट्रायकरला संदीप पाटील तर त्यांचे सुपुत्र देखील वेदांत पाटील काय जबरदस्त गोलंदाजी करतात. स्पिन आक्रमण बघायला मिळतं. सागाव संघाची महत्वाची धुरा सांभाळतात. विकी पुणेचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कट मार करतोय. हा चेंडू यावेळेला एसट्या उद्ध्वस्त होत आहेत. बॅटर बाद होतोय. विकीचं सेलिब्रेशन बघा. आत्ता एक बॅटर आपण तिरफळा बाद झाला म्हणजे विकेट मिळालाय. गोलंदाजाला विकेट मिळालाय. खूप चांगलं कमबॅक बघायला मिळतंय. नवीन बॅटर आहे तो संदीप पाटील. संदीप पाटील म्हणजे बाळू या नावाने देखील ते प्रसिद्ध आहेत. संदीप पाटील, एक संदीप आत्माराम पाटील, एक संदीप शंकर पाटील. संदीप पाटीलचे बाबा म्हणजे शंकर पाटील आमचे भाऊ. खूप चांगले क्रिकेटर, लेदर क्रिकेटर ना. अशोक पाटील आमच्याकडे जेव्हा कल्याण डोंबिवलीत जेव्हा सुनील गावस्कर आला होता ना तेव्हा आमच्या बंधुराजांना म्हणजे शंकर पाटीलला ऑफर केली होती की तुम्ही खेळा, रणजी खेळा. पण घरचं थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे ते खेळले नाही. धाव संख्या धाव 34. 3 बॅटर बाद झाले. बाद झाले बॅटरमध्ये आपण पाहू शकता युवराज बाद झालाय, सुनील बाद झालाय, संदीप बाद झालाय. सांघिक यशच्या माध्यमातून 2 यश आणि 1 क्लीन बोल्ड. नाही आपण स्पर्धा पाहू शकता. जी स्पर्धा या आपण आता वाहिनीच्या माध्यमातून कव्हर केले होते. सुपर स्पोर्ट्स .inच्या माध्यमातून आपण तर दीपेश मुंडे असतील, सुशील असतील खूप चांगली क्लिअरिटी विथ क्वालिटी जपण्याचा प्रयत्न करतात. हो चांगला चेंडू होता. बॅटरमधनं काढला चेंडूला डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून वाडी स्लॉंगरला क्षेत्ररक्षण येतोय वेगाने. यावेळेला काय केलं. 3रा बॅटर बाद झालाय. अशोक पाटील कॉर्डिनेशनच तुमच्याकडे होत नाहीये. संवाद तुमच्याकडे झालाच पाहिजे क्रिकेटमध्ये. यस म्हटलं तर धावायचं, नो म्हटलं तर थांबायचंय. सुरुवात किती चांगली होती अशोक पाटील सागाव संघाची. पण 3 बॅटर मी कौतुक करेल आपण होते खंबालपाडा फुटबॉल संघाचं. कारण संतोष या संघाचा सर्वात चपळ क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडून तुम्ही अशा प्रकारची धाव घ्यायची चूक कराल तर तुम्हाला भोगावी लागणार. आणि ते आता बघायला मिळते त्याचे प्रयत्न. खूप चांगला प्रयत्न केला आणि बॅटर बाद होतोय. जड पावलाने चेतन बघितलं तर मैदान सोडतोय. नवीन बॅटर आहे तो धनंजय. भरपूर वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे आहे. धनंजय म्हात्रे. नाही अशोक पाटील सुरुवात काय होती बघा 2 षटकामध्ये. त्यानंतर विकी आला आणि काय जबरदस्त कमबॅक केला. आतापर्यंत धावा दिल्यात अशोक पाटील आम्हाला सांगतात. विकीनी 4 धावा दिल्यात. चांगलं कमबॅक बघायला मिळते. 2 बॅटर बाद झालेत. एक आपण तर सांघिक यश आणि 1 बॅटरला त्यांनी त्रिफळा बाद केलाय. आता संदीप पाटीलकडे भरपूर जबाबदारी असणार आहे. 3रं षटक प्रगती. विकी चांगला चेंडू त्या यावेळेला ड्राईव्ह केलाय. चेंडू चाला स्वीपा कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षण डीप मधनं येतोय. चेंडूला उचलतो. मिसफील्ड झाले. 2 धावा झाल्या. पाहिजे 3री होते का यावेळेला. धनंजय पोचणं गरजेचं आहे आणि पोचला आहे देखील. 3री धाव सहजतेने झाली. धावसंख्या 10 फलकार ते आपण पाहू शकता यावेळेला. अजून 1 धाव एक्स्ट्रा धाव म्हणजे चौकार आला अशोक पाटील. 39 धावा. 1 धाव फार महत्वाची असते. लालचंद तुम्ही जेव्हा चेस करता ना तर तेव्हा तुम्हाला ती 1 धावेचं महत्व कळतं. काल काय मॅच झाली अशोक पाटील उंबारली 40+ चषकमध्ये. हेडूसने विपक्ष आपण तर निळजे रफ अँड टफ मॅच झाली. सेमीफायनलची मॅच. फटका सुरू आहे का यावेळेला खोदून काढलाय. मिडॉन आणि मिडॉपच्या मधून चाललाय चेंडू. लॉंग ऑन वाजेपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे आपण बघा कंप्लीट केलेत आहेत. अशोक पाटील फेकी ॲक्युरेट आले असते अजून 1 बॅटर बाद झाला असता. नाही संघ नायकाने आता बघा ड्रिंक्स पाण्याची मागणी केली आहे. मैदानात जरा पाणी घेऊन जायचंय. पाणी आलंय.
धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 3 षटकाच्या समाप्तीनंतर अशोक पटेल आम्हाला माहिती देत आहेत 41. विकीच्या या षटकात धावा आल्या अशोक पटेल 10 धावा आल्यात. 41 सूरज. 2 बॅटर बाद झालेत. राजेंद्र लवकर पाणी घेऊन जायचंय. तर बघा उंबारली 40+ संघाचे संघनायक आणि जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघाचे संघनायक टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचं आहे. कारण इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकी करू. अशोक पाटील आज बघितलं थोडंसं ऊन आणि सावलीचा लपंडाव सुरू आहे सातत्याने. अशोक पाटील या मैदानात आलं एक वैशिष्ट्य आपण पाहू शकता. मुंब्रा देवीचं आपल्याला दर्शन होतं आणि या वातावरणामध्ये जर बघायचं झालं तर ऊन आणि सावलीचा लपंडाव सातत्याने सुरू असतो. समोर बघितलं तर म्हातारडी गाव, बाजूला बघितलं तर उजव्या हाताला बेतोडे गाव, मागे जर आपल्या बघितलं तर आगासन गाव, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गाव आपण तर मैदान आहे. आणि अशोक पाटील आता म्हातारडी गावामध्ये देखील भरपूर असे वृक्ष बघायला मिळतात. त्यामुळे गाव दिसत नाही. जे उंच उंच बंगले आहेत किंवा उंच इमारती आहेत त्या दिसतात आणि मुंब्रा देवीचं आपल्याला दर्शन होतं. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 41. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आता पाहायचं गोलंदाजी मार्कवर अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू सूरज चौधरी येतोय. आता सूरज काय करतो इथून. सूरज धावा झाल्यात 41. धनंजय म्हात्रे एक काळ गाजवला रेग्युलर क्रिकेटमधनं अशोक पाटील. तेव्हा आमचा संघ गुरुदत्त 11 सागाव एवढा जबरदस्त संघ होता ना. खूप चांगला संघ होता. पण आता कामधंद्यानिमित्त आमच्याकडे मैदानं कमी आहेत. त्यामुळे तरी पण आमची मुलं सराव करतात. जिथे जागा आहे तिथे आपण पहिलं मैदानं बनवून मग सराव करतात. सूरज आलाय. चेंजअप पेस होता. ऑन साईडला पूल केलाय. चेंडू चालला कार्पेटच्या मध्ये मिड विकेटला. मंगेश वेगाने येतो यावेळेला. फेकी अचूक येत नाही. अशोक पाटील कॉर्डिनेशनच होत नाही सागाव संघाच्या माध्यमातून. नाही संघनायकाने मी तर म्हणे संदीप जोरात धावतात पण धनंजयला धावता येत नाही जास्ती. तर त्यामुळे ना तुम्ही सिंगल घ्या. रिक्स थोडी कमी घ्या. अशोक पाटील शेअर मार्केटमध्ये जेवढी तुम्ही रिक्स घ्याल ना तेवढं तुम्हाला प्रॉफिट मिळेल. पण क्रिकेटमध्ये जेवढी तुम्ही रिक्स घ्याल ना तेवढं तुम्हाला अंगलट येईल तुमच्या. धावसंख्या 10 फलकात 43 आपण पाहू शकता. लालचंद मुंडे देखील आमच्या सोबत आहेत. त्यांचे बाबा देखील आमच्याशी बातचीत करून गेले. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला लेग ब्रेक चेंडू टाकलाय. बाहेर काढला चेंडूला. पडल्यानंतर बॅटर बाद होता. नवीन बॅटर येतो संघ आपण अनिल म्हात्रेला आपण पाहू शकता. नवीन आपण संघनायक आहेत. आपण यावेळेला खेळाडू येतोय अनिल म्हात्रे. धनंजय म्हात्रे यांचे बंधू राज. बॉल तरी बघा बॅट चेक करतायत. जबरदस्त व्यक्तिमत्व बघाल तरी. टॉससाठी यायचं जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाले आणि गावदेवी उंबारली 40+ संघाचे संघनायक टॉससाठी या. योगेश देखील येतात. स्वागत आहे योगेश आपलं. काल 2 दिवस आम्ही उंबारली स्पर्धा आपण केली. त्यामुळे भरपूर उंबारली वासियांनी आम्हाला प्रेम दिलं. अशोक पाटील जेवण इतकं रुचकर बनवलं होतं ना. खूप चांगलं जेवण प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी. सूरज गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द कडनं मारा करतोय. चांगला चेंडू होता. यावेळेला पुन्हा एकदा लेग ब्रेक बघायला मिळालाय. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते सूरजच्या माध्यमातून. धावत वेगाने येतात अशोक पाटील आणि फिंगर रोल करतात चेंडूवरती. ही कला आहे प्रत्येक गोलंदाजाची आणि ती कला माहेर येते आपण येतो सूरजला. सूरज राईट राऊंड द गेट मारा करतोय. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला वळवलाय. शॉर्ट फाईल आपण तर यावेळेला शॉर्ट फाईन लागले जोपर्यंत चेंडू फीड होईल पंचांचा इशारा आहे म्हणजे येत नाही म्हणजे बॅट कट आहे. धावसंख्या 10 फलकर आपण पाहू शकता. यावेळेला 44. काय गोलंदाजी केली बघा सूरजने या षटकामध्ये. अशोक पाटील आतापर्यंत चेंडू फेकल्या 4 धावा दिल्यात फक्त 3. एक गडी बाद केलाय. जबरदस्त गोलंदाजी. सूरज तो बाळू. हा चेंडू अजून एक परफेक्ट लेग ब्रेक. काय गोलंदाजी केली जाते बघा. नाही यष्टिरक्षकाचं कौतुक करेल अशोक पाटील. जेव्हा गोलंदाज चांगले चेंडू फेकतो तेव्हा यष्टिरक्षकाने कलेक्टिंग करणं फार गरजेचं आणि ते विकीने केले. काय गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी. 44 झाल्यात. अशोक पाटील यानंतर अजून एक षटक आहे. सूरज
हा चेंडू यावेळेला बॅकफुट गेला, पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू वेगाने चाललाय, थोडासा शॉर्टअप लाईन चेंडू टाकला, गती परिवर्तन करायचा प्रयत्न केला, फास्ट चेंडू पडला आणि त्याचा फायदा उचलला आपण तर संदीप उर्फ बालूने. धावसंख्या धावफल कधी वेगाने पुढे सरकते, धावसंख्या धावफल कधी 48. नाही, खूप चांगला फटका होता, पंचचा लाजवाब फटका होता. सूरजनीनं अशोक पाटील 5 चेंडू खूप चांगले टाकले होते, पण हा चेंडू त्याला वाटला मी थोडासा वेगाने टाकेल, वेगाने आपण बॅटरला बीट कर, पण संदीप तयार होते. खूप चांगला थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा देखील चेंडू पडला. अंतिम षटक आता कोण घेऊन येतोय? शरद मुंडे देखील येत आहेत. स्वागत आहे शरद. कारण का स्वच्छता मोहीम आहे, त्यामुळे सर्वांना दुट्टीवरती राहणं गरजेचं होतं. चला, जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाले आणि उंबारली 40+ संघाचे संघनायक टॉससाठी या. कारण का इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे. अंतिम षटक गेलं तर राजेश चौधरी प्रचंड वेगवान गोलंदाज होता अशोक पाटील. जेव्हा आपण म्हणतो त्यांच्या कारकिर्दीत ते खेळले ना, गणेश पण या संघाचा एक अतिशय चांगला गोलंदाज होता. स्ट्रायकेला अनिल पचता, अनिल मात्रे काय करतो इथून? हा चेंडू ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू नोमॅन लाईन्स मध्ये पडतोय, जोपर्यंत मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 50 कंप्लीट. गुरुदत्त 11 सागाव 40+ संघाचे 50 धावा धावफलकाती लागल्यात. अशोक पाटील चांगला स्कोर उभा केलाय. सुरुवात खूप चांगली केली होती. युवराजने धावा केल्या तब्बल आपल्या संघासाठी आपण पाहिले तर 25 धावांचं योगदान दिलं. राजेश तो अनिल, हा चेंडू खूप चांगला फटका यावेळेला, चेंडू चालला याला मिडॉनवरनं आपण वाडीश लॉंगर क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलक 51. संदीप पाटीलकडे आता स्ट्राईक आहे. निलेश देखील येतात. स्वागत आहे निलेश, आपलं एक चांगले क्रिकेटर. चला, उंबारली 40+ संघाचे संघनायक टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकी करू. चेंडू फुल टॉस होता, यावेळेला पॅडवरती आलं होतं, 1 धाव कंप्लीट केली, पाहिजे दुसरी घेतोय का यावेळेला? गणेशला भरपूर अंतर कापावं लागतंय. तिसरी झाली असती, पण संदीपकडे स्ट्राईक ठेवतो यावेळेला. लेगबायच्या स्वरूपात 2 धाव येतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो 53. चेंडू बाकी आहेत आता फक्त आणि फक्त. अशोक पाटील मला माहिती देत आहेत या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अशोक पाटील वातावरण आपण पाहू शकतो, थोडंसं आपण तो ऊन आणि सावलीचा लपंडाव. संदीप इथून काय करतो पाहायचंय. राजा चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय, ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करत होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. खेळपट्टीचा विचार केला, शेरानी मातीने बनवलेली खेळपट्टी, याच्यावरती धावा देखील आहेत, गोलंदाजाला देखील सहाय्य करते. 2 चेंडूचा खेळ बाकी अशोक पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू फटका चांगला, या वेळेला गॅप शोधले का पाहायचंय. चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबला देखील, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय याला मनोजचं. अशोक पाटील तो तेकाड आहे तिथे थोडासा चेंडू थांबला, मनोजने देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 55. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. अशोक पाटील पहिलीच मॅच खेळतोय, पहिली स्पर्धा खेळतोय, तो म्हणजे सागाव संघ 55 धावा केलाय, चांगला फायटिंग स्कोर केलाय. तर सागाव संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. कमालपाडा संघात देखील एक चांगला ताकदवान संघ आहे. राजेश हा चेंडू लॉफ केला, यावेळेला गॅप शोधले का पाहिजे. क्षेत्ररक्षक आहे तिथे विक्की. हो हो, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, शरीर झोकान दिलंय. विकी चेंडू लागला नाही ना, कारण का तोंडाजवळ त्यांच्या चेंडू आला होता. अशोक पाटील प्रत्येक खेळाडूला आपण विचारणं फार गरजेचं. जरी सागाव संघ खेळतोय, पण तरी आपण विपक्षी संघातील खेळाडूंना देखील विचारणं फार गरजेचं आहे. शरीर झोकवलं पूर्णपणे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता पहिलं सत्र संपलंय. 57 धावा केल्या, 58 धावांचं लक्ष असणारे 11.6च्या सरासरी. अशोक पाटीलला 2 षटकात जबरदस्त सुरुवात होती. आपण बघितलं तर 2 षटकात धावा होत्या तब्बल 31 धावा होत्या, पण त्यानंतर देखील आपण बघितलं थोडंसं कमी धावा झाल्या, कारण का युवराज धावबाद झाला, सुनील धावबाद झाला. 57 धावा झाल्यात, 58 धावांचं लक्ष. चला, जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघाचे संघनायक टॉससाठी या. नावालीचे संघनायक आलेले आहेत. उंबारली 40+ संघाचे संघनायक टॉससाठी या.
चला उंबारली 40+ संघाचे संघनायक टॉस साठी यायचं आहे. चला उंबारलीचे संघनायक देखील येत आहेत. योगेश स्वागत आहे आपलं. तर 2 दिवस आम्हाला उत्तम प्रकारे जेवणाची सोय करून दिली होती त्या उंबारली 40+ संघाला देखील आम्ही धन्यवाद देतो. टॉस देखील करायचं आहे. विलास पंचांना देखील आपण सूचना करा ज्या आहेत त्या. तर जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली त्यांच्या अगेन्स्ट परफॉर्मन्स करणारे आपण तर गावदेवी उंबारली 40+ टॉस देखील आम्ही करणार आहोत. मोहन तांडेल यांच्या शुभ असते. मोहन तांडेलला विनंती करतो आपल्या शुभ असते पण टॉस करायचा आहे. टॉस देखील आपण पहिले तर केलं जातं. मोहन तांडेल यांच्या शुभ असते. एक काळ गाजवला त्यांनी देखील. रेल्वेचे कर्मचारी आहेत आता मात्र सेवा निवृत्त. टॉस झालाय. टॉस कुणाच्या बाजूने पडला पाहिजे. आता नाणेफेकी जिंकले जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघाने. डिसिजन पेंडिंग आहे. मॅच तशीच सुरू होईल. तर जाऊया दुसऱ्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक आमचे खूप चांगले मित्र नितीन काळे यांच्याकडे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बघा दोन्ही संघांना विनंती आहे 12 म्हणजे खेळाडू असतील तर आपण ना पंचांची अनुमती घेऊनच तुम्ही मैदानात जा. कारण ज्या आयोजकांच्या सूचना आल्या नितीन त्या आयोजकांच्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर मॅच सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या तडे आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद. मनोज खाडे आणि संतोष सळवी सलामी जोडी आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट संघ आकाशन 40+ आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा वगैरेला वंदन करून पहिलीच मॅच आपण पहिले सुरुवात चांगली केली होती. गुरुदत्त सागाव संघाने 57 धावांवरती त्याने थांबवले. 58 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. चेंडू कधी हरवला फुटला तर तुम्हाला नवीनच मिळेल. युवराजने 9 चेंडूमध्ये 25 धावा या मॅच मध्ये बनवल्या. तो रनआउट झाला या मॅच मध्ये आणि त्या टार्गेट अजून मोठं पाहायला मिळालं या मॅच मध्ये. दुसरी मॅच गावदेवी उंबारली विरुद्ध नावाली संघ टॉस पिन आहे. रमणादादा साळुंके यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. काल सुद्धा रनरअप संघ ठरला पडले 40+ स्पर्धेमध्ये. त्यानंतर SCC ट्रॉफी खंबालपाडा 40+ स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेत चॅम्पियन ठरला होता. तर भाऊ पुढची मॅच आपण पाहिली तर गावदेवी उंबारली विरुद्ध जय गणेश विष्णू स्पोर्ट परी 11 नाबालिग संघ टॉस विन आहे. मग असा निर्णय काय स्वीकारतात पुढच्या मॅच मध्ये. 2 ट्रॉफीज या सीझन मध्ये सुद्धा जिंकलेले आहेत जय गणेश विष्णू स्पोर्ट परी 11 नाबालिग संघाने. संदीप पाटील येतात पहिलं षटक घेऊन. 58चा पाठलाग करायचा. संतोष साळवी सेकंडला 2 सेकंडला मनोज खाडे तुम्ही पाहतायत
सुपर स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. दीपेश मुंडे आपण मध्ये आकाश यांचेच आहेत. त्यानंतर आमचे कॅमेरामॅन तुम्ही पाहता सुशील लोखंडे आणि अनिकेत मुंडे. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंटच्या वरून खेळत आहेत. संतोष साळवीच्या बॅट मधून येईल पहिला चौकार. दुसरा फलंदाज या मॅच मधला, या स्पर्धेतील त्याने चौकाराने खातं उघडले. याच फटक्यासाठी जाणले जातात संतोष साळवी. आपण पाहिलं तर पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर कंबालपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. तर चौकाराने आगाज केले. दुसरा ही फटका चांगला आहे. वाईडिश लॉंगाच्या दिशेने खेळत आहेत. सुनील वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे, मात्र 2 धावा इथे रोखू शकत नाहीये. 58 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे खंबालपाडा 40+ संघाला. गावदेवी क्रिकेट संघ आकाशन 40+ आयोजित 4 दिवसीय स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 58 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. संदीप गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, मात्र आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल थर्डमॅनच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर. कैलास पोर्जी सरांचा इशारा येतोय चौकार. उंबारलीचे ज्येष्ठ नागरिक बाबू भोईर यांचं आगमन झालंय. चौकार आलाय. संतोष साळवीच्या बॅटमधून दुसरा चौकार आपण पाहतोय. खंबालपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खंबालपाडा संघाचा आपण विचार केला, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने रेग्युलर क्रिकेट असेल. साई शिरार यांचा संघ तुम्ही पाहताय. 40+ मध्ये सूरज विक्रमचा संघ तुम्ही पाहतात. आपण पाहिलं तर ट्रॉफीचा विकी आपण पाहिलं तर या स्पर्धेत परंपरा लाभली आगासन गावाला. आजच नाही, आम्ही ज्यावेळी समालोचन करत होतो त्या अगोदर पासून ची परंपरा आहे. म्हणजे ट्रॉफी घेऊन जाताना बाईकवर तर जाणार नाही. हलक्या हाताने खेळत आहेत. थर्डमॅनला फिल्डिंग खराब आहे. अनिल तिथे होते. आउटफील्ड फास्ट आहे. आता चेंडू थांबणं थोडंसं कठीण आहे आणि पंच कैलास पोर्जी सरांचा इशारा येतो. या षटकातील हा तिसरा चौकार आलाय संतोष साळवीच्या बॅटमधून. 14 धावा धापर कधी लागलेत. 58 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. गावदेवी ईश्वरी 11 हुंबारली संघ पुढच्या मॅच मध्ये खेळताना तुम्हाला दिसेल. आणि दुसऱ्या बाजूला जय गणेश विष्णू स्पोर्ट परी 11 नावाली नवनाथ साळुंके आणि कंपनी. कान्हा साळुंके यांना विनंती असेल, या कान्हा साळुंके आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगले समालोचक, डान्सिंग डाऊन द विकेट. त्यांना आमचे नवनाथ साळुंके असेल एक अप्रतिम समालोचक. माझे उपसरपंच सुद्धा राहिलेत नावालीचे. ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत. आणि नवनाथ साळुंके आम्हाला सार्थ अभिमान आहे. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहिली, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. त्या स्पर्धेमध्ये आपल्या समाजाचे पहिले समालोचक आम्ही पाहिले नवनाथ साळुंके, ज्याने समालोचन केलं. आणि त्यानंतर मच्छिंद्र पाटील यांना सुद्धा मी पाहिलं. विनोद असेल, आम्हालाही संधी मिळाली. आणि इथे फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील. फिल्डिंग खराब आहे सागाव टीमची. जणू काही सराव दिसत नाहीये, कारण तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल. धावा जरी 58 तुमच्याकडे असतील, मात्र 4 चौकार आतापर्यंत आलेत. आणि काय सुरुवात केली बघा खंबालपाडा 40+ संघाने. पहिल्या षटकात धावा आल्यात. अशोक आम्हाला सांगतात 18. ट्रॉफीज भरपूर सुंदर आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेतील. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकासाठी 18 धावा झाल्यात. 58चं टार्गेट होतं. म्हणजे आता 24 ओव्हरमध्ये 40 फक्त करायच्यात. एका साईडने ही स्पर्धा खेळली जाते, लक्षात घ्या. त्यामुळे थोडंसं तुम्हाला स्पीडअप करायचंय. आता 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. नावाली संघ म्हणण्यानंतर नक्कीच आमचे मदन साळुंके मामा आज आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र त्यांची आठवणी नक्कीच आमच्यासोबत. भरपूर आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळालं. कॉर्पोरेशनमध्ये सातत्याने आम्ही त्यांच्यासोबत भरपूर वर्ष कामही केलं. मात्र अचानक मदन साळुंके आपल्यामधनं निघून गेले नावालीचे.
त्याच्या आठवणी आमच्या सोबत आहेत आणि एखादा व्यक्ती ज्यावेळी तुम्हाला मार्गदर्शन देतो त्याच्या आठवणी नक्कीच तुमच्या सोबत सातत्याने असतात. त्यांच्याच गावचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. जय गणेश विष्णू स्पोर्ट परी 11 नवाली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मनोजच्या बॅटमधला फटका चांगला आहे कारण की डावखळा त्याचा फलंदाज आहे. लॉंग ऑफ आणि कव्हर्स बघा 38 सर्कलच्या बाहेर आहे. डावखळा त्याच्या फलंदाला हे खूप कमी वेळा पाहायला मिळतं. आता गोलंदाजाचा प्लॅनिंग असतो. धनंजय म्हात्रे धावसंख्या धापल कधी लागल्यात त्या इथेही फटका चांगला आहे. हा चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच मनोजने स्टान्स रायटीने घेतलं होतं त्यामुळे तशी फिल्डिंग लावली होती. मात्र त्या बघा तुम्ही निलेश म्हात्रेला पाहता मोठागाव संघाडी आणि आज मोठागाव संघ सुद्धा स्पर्धेत खेळणार आहे 3ऱ्या मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत मनोज खाडे. बघा या मॅच मध्ये संतोष सावीने चौकाराने खातं उघडलं. मनोज खाडेने चौकाराने खातं उघडलं. त्या अगोदर आपण पाहिलं तर चेतन म्हात्रेने चौकाराने खातं उघडलं होतं सागाव संघाच्या. तुम्ही धावा येत आहेत. संदीप म्हात्रे यांच्या फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय. जेव्हा जेव्हा सागावची स्पर्धा होते नक्की संदीप म्हात्रे यांचं सुद्धा खूप मोठं योगदान असतं. सातत्याने सर्व पाहुण्यांची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. धनंजय म्हात्रे बघा पुन्हा रायटी स्टान्स म्हणजे ज्यावेळी निलेश म्हात्रेचा मी उल्लेख केला पुन्हा रिव्हर्स झालेत आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. धनंजय म्हात्रेच्या विरोधात ठोकल्यास सलग 3रा चौकार. 3 चौकार आलेत सलग. हॅट्रिक क्रिकेटमध्ये फक्त विकेटची असते अशोक. षटकार चौकारांची हॅट्रिक कधी नसते. मात्र बऱ्याच वेळा काही मान्यवर पारितोषिक लावतात ते सांगतात हॅट्रिक षटकारांसाठी 1000 2000 मात्र हॅट्रिक क्रिकेटमध्ये फक्त विकेटची असते. लागोपाठ तुम्ही बोलू शकता. काय सुरुवात केली या मॅच मध्ये. धावफलक धावा लागले ते 30. पहिल्या षटकात 18 या पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 आल्यात म्हणजे 30 धावा झाल्यात. पुढच्या मॅच मध्ये जय गणेश विष्णू स्पोर्ट परी 11 नावाली संघ टॉस विने आणि त्यांच्या विरोधात गावदेवी ईश्वरी 11 उंबारली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 5 षटकांच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील पहिल्या फेरीतील. आता चांगला चेंडू होता. संतोष साळवीने कॉल दिला बघा कारण संतोषला माहिती आहे धाव होणार नाहीये. बाईकच्या स्वरूपात ही धाव मिळाली. धावा झाल्यात. सुरुवात चांगली केली. खंबालपाडा 40+ संघ आपण पाहतोय एक वेगळ्या लेदर बॉलच्या जर्सी मध्ये तुम्ही त्यांना पाहतायत. त्या जर्सीवरती फोटो आपण पाहिलेत आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय शिवाजीदादा शेलार त्यानंतर जनामामा साळुंके यांचा फोटो त्या जर्सीवर पाहायला मिळतोय. थोडीशी आम्ही चर्चा केली भगवान काटे सोबत सुद्धा आम्ही केली. भगवान दादा आमचे खूप जवळचं व्यक्तिमत्व आहे. फुल जर्सी असते तर अजून चांगलं वाटलं असं. काही खेळाडूंना हाफ जर्सी आवडतात. चांगला चेंडू होता. लेदर बॉलची जर्सी फुल थोडीशी चांगली वाटते. 1 धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे. 2 धावा मिळतील. आणि फुल जर्सीचा फायदा काय अशोक तर तुम्ही ज्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये काही स्पर्धा खेळाल तेव्हा त्या फुल जर्सीचा फायदाही होतो. ऊन भरपूर असतो कारण प्रत्येक खेळाडू इनर घालत नाही. काही मोजके खेळाडू असतात ते इनरचा वापर करतात. स्वीप चालला. जवाब फटका तुम्हाला पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या आपण पाहिली तर अशोक आम्हाला सांगतायत 2 षटकात पॉवर प्लेच्या 37 धावा कुठल्यात म्हणजे आता 18 बॉलमध्ये 21 करायचे आहेत खंबालपाडा संघाला. खंबालपाडा गावाचा आपण विचार केला तर या गावामध्ये 4 व्हीलर कार सुद्धा आपण पाहिल्या. 2 व्हीलर मध्ये कार सुद्धा 2 व्हीलर बाईक सुद्धा मालिका वीरच्या माध्यमातून. पहिली बाईक कोणी आणली असेल अशोक पाटील तर मला आठवते वाडेघरच्या मैदानात विक्रम शेलार ज्याने दादा असतानाच आपल्या करिअरची पहिली बाईक पहिला कोणाला हे विचारलं जातं. त्यानंतर बाईक मिळाल्या खंबालपाड्यामध्ये असं नाहीये. प्रशांतलाही मिळाल्या जितूलाही मिळाल्या असतील साईलाही मिळाल्या 4 व्हीलर कार मिळाली. पहिली बाईक ज्यावेळी वाडेघरची परंपरा होती त्यावेळी मला आठवते मी कॉमेंट्री करत नव्हतो मात्र तेव्हा बाईक फक्त वाडेघरला असायची विक्रम.
त्याच्या व्यतिरिक्त बाईक नसायची. बॉल मध्ये 21 करायचे जातात. संदीप म्हात्रे आले गोलंदाजी करण्यासाठी. मनोजला आज मी वेगळ्या शैलीमध्ये बॅटिंग करताना पाहतोय, कारण की एक्झॅक्टली तर मला तरी वाटतं ते लेफ्टी असतील, मग आज रायटीमध्ये स्टान्स घेत आहेत आणि त्यानंतर स्टान्स चेंज करतात ज्यावेळी चेंडू गोलंदाज रिलीज करतायत. निलेश म्हात्रे उलटा सुलटा असं म्हणतात तरी अवघड ठरल्यामध्ये निलेश म्हात्रे एक खूप मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. तुम्ही विचार केला. संदीप म्हात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. लेग स्टंपच्या बाहेर होता, पंचांनी वाईट घोषित केलंय. धावा झाल्यात 38. 18 बॉल मध्ये आता 20 करायचे आहेत. संदीप म्हात्रे बघा त्यांच्या ऍक्शन होणं असं वाटतं कदाचित फलंदाज क्लीन बोल्ड झाले असे. म्हणजे कधी कधी काही खेळाडूंचा जजमेंटही चांगला असतो ज्यावेळी बॅटिंग करतात. तुम्ही एक्झॅक्टली कुठे रिलीज होतोय. इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा आला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी. धावा एकूण मिळतील 5. मॅच खुली झाली आता मात्र खमालपाडा 40+ टीमच्या बाजूने. SSCC खमालपाडा 40+. आता मात्र भगवान काटले सुद्धा थोडेसे खुश आहेत, कारण 15 रन्स फक्त बनवायचे आहेत. हाही चेंडू वाईड आहे. श्रीधर बेडकर श्री मामांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. गावदेवी चषक आकाशनची स्पर्धा तुम्ही पाहतात 40+ आकाशनच्या माध्यमातून. इथे चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. संदीपला तुम्ही पाहतायत. एकच धाव मिळेल. तेरा धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हा चेंडू हलक्या हाताने खेळत आहे बघा. सॉफ्ट हँडचा वापर केलाय. जेंटल पूच आपण पाहतोय. नक्कीच बुद्धीचा वापर केलाय ते संतोषने, कारण मोठ्या फटक्यांची आता गरज नाहीये. त्याला माहिती आहे मॅच क्लोज झाली आहे. मॅच आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. 58चं टार्गेट होतं. 47 ऑलरेडी झालेत, म्हणजे 11 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत खंबालपाडा 40+ टीमला. इथे बद्दल फेक केलंय, मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये मिड विकेटला. लॉंगॉनला रमेश आहेत. इथेही 2 धावा मिळतील. फिल्डिंग खराब करतोय साका 40+ संघ. 9 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. बॅटिंग चांगली केली होती, सुरुवात जबरदस्त केली होती या मॅच मध्ये. आपण 2 षटकात 31 धावा होत्या साकाव संघाच्या. मात्र प्रत्युत्तर देताना 37 खंबालपाड्यानेही बनवले त्या मॅच मध्ये. संजय मुंडे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. एक चांगले लेजंड क्रिकेटर आहेत आकाशांचे. इथे 3री पूर्ण केली बघा. इथे फटका चांगला आहे, फिल्डिंग चांगली आहे. दोन धावा इथे पूर्ण आहेत. अजूनही 4 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत विजयासाठी. आणि इथे विजयाचा चौकार आलाय. सामना जिंकलाय तो
खंबालपाडा 40 प्लस संघाने इथे खंबालपाडा 40 प्लस संघ जिंकला. केंद्रीय मंत्री चषक मध्ये सेमीफायनल मध्ये दाखल झाले. खंबालपाडा रेग्युलर संघामध्ये दोन्हीकडे विजय रथ सुरू ठेवले खंबालपाडा गावाने. पुढच्या मॅच मध्ये जय गणेश विष्णू स्पोर्ट परी 11 नावाली संघ टॉस